डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा न नोंदवल्यामुळे रोहित पवार संतापले। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये बाचाबाची। पोलीस अधिकाऱ्यांना कोणाचा तरी फोन आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला। रोहित पवारांचा आरोप। रोहित पवारांची तक्रार स्वीकारली, योग्य ती कार्यवाही करणार मुंबई पोलिसांचं। त्यानंतर स्पष्टीकरण। अजितदादांच्या अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीवर अद्यापही कारवाई न केल्याची रोहित पवार यांची तक्रार। अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडून पहिली कारवाई। 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी। हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस। 28 तारखेला अजितदादांच्या अपघाताच्या दिवशीच डीजीसीएने दिलेल्या अहवालातून व्हीएसआर विमान कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न। रोहित पवारांचा आरोप। 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन डीजीसीएने दिलेले अहवाल सर्वांसमोर मांडणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये एकमत, तर सुप्रिया सुळेंकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीची मोर्चा बांधणी। शरद पवारांच्या पाठिंब्यासाठी जयंत पाटील, शशिकांत शिंदे ठाकरेंची भेट घेणार। महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधान भवनात बैठक होण्याची शक्यता। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं ही सर्वांचीच इच्छा। सुप्रिया सुळेंचं भाष्य। तर पवारांच्या उमेदवारीवर घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, राऊतांचं सुतोवाच। रेग्युलर चेकअपसाठी शरद पवार ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये दाखल। सकाळीच पुण्यातील रुबी रुग्णालयामधनं पवारांना डिस्चार्ज देण्यात आलाय। राज्यसभेसाठी भाजपची रणनीती ठरली। वर्षा निवासस्थानावरील बैठकीत 4 नावांबाबत चर्चा। विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवेंचं नाव आघाडीवर। 28 फेब्रुवारीपर्यंत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेचा 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 6,525 कोटींचे वाढीव अर्थसंकल्प। विविध प्रकल्पांसाठी महापालिका आणखी 36,623 कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्याच्या तयारीत। 1150 कोटींच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांवरून संदीपान भुमरे संतापले। अंबादास दानवे खोटं बोलतायत, अब्रू नुकसानीचा दावा करणार। भुमरेंचं प्रत्युत्तर, चौकशी करण्याचं आव्हान। सावकाराच्या कर्जामुळे राज्यातील 19 शेतकऱ्यांनी किडण्या विकल्या। चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगरमधील घटना। गृह विभागाकडून विधानसभेत धक्कादायक माहिती। सावकारांवर कारवाई कधी करणार, वडेट्टीवारांचा सवाल। मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या तयारीत। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास जूनमध्ये उपोषण करणार, जरांगेंचा सरकारला इशारा। भिगवण अपहरण प्रकरणातील पीडित मुलगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर। बारामती न्यायालयामध्ये मुलीचा जबाब नोंदवला। सुधारगृहातील मुक्कामानंतर मुलीची घर वापसीची इच्छा। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात संचारबंदी लागू। शेळीच्या व्यवहारावरून 2 गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर परिसरात बंदोबस्त तैनात। हाणामारी, दगडफेकी प्रकरणी 15 जण ताब्यात। लाल किल्ला स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींना 10 दिवसांची एनआयए कोठडी। दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातील विशेष कोर्टाने शिक्षा सुनावली। ओडिशामध्ये खाण उपसंचालकाच्या घरामध्ये सापडलं 4 कोटींचं कबाड। परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडनं 30,000ची लाच घेताना रंगेहात अटक। घरावरील झडतीमध्ये कोट्यवधींची रोकड जप्त। ओडिशा व्हिजिलन्सची कारवाई। पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये दाखल। मोदी बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेणार। व्यापार, अर्थव्यवस्थेवर चर्चा करणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार। मी आतापर्यंत 8 जागतिक युद्ध थांबवली। भारत पाक युद्धामध्ये हस्तक्षेप केला नसता तर पाकिस्तानचे पंतप्रधान मारले गेले असते, ट्रम्प यांचा दावा।